गद्दार मानसिकतेचे तुम्ही, भगव्याशी बेईमानी करणारी अवलाद तुमची. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझा हा छत्रपतींचा भगवा असतो, त्याच्यावरती कोणतं सिम्बॉल नव्हतं, काही नव्हतं, पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला. कुठलं काय यांचं चिन्ह छापा, कुठलं काय, म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही. आपला भगवा पवित्र शिवरायाचा भगवा आहे, तो भगवाच असला पाहिजे. मशालीचा प्रचार वेगळा करा, मशालीचा प्रचार वेगळा करा. मशाली आपली धगधगती मशाल आहेच, पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना आपल्याला गाडायचंय. म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरं कोणतेही चिन्ह टाकू नका. आपला शिवसेनेचा भगवा हा भगवाच असला पाहिजे. एक आपला भगवा दिसल्यानंतर हा कोणाचा भगवा? अरे कोणाचा भगवा? हा छत्रपतींचा भगवा, शिवरायाचा भगवा, हिंदूंचा भगवा, मराठी माणसाचा भगवा, महाराष्ट्राचा भगवा, वारकऱ्यांचा भगवा आहे, साधू संतांचा भगवा आहे. त्यावेळेला कोणी असं केलं होतं? तुकाराम महाराजांचा भगवा वेगळा, ज्ञानेश्वरांचा भगवा वेगळा? नाहीच. भगवा भगवा आहे आणि मशालीशी साधर्म्य असणार आहे. जसं ती एक ज्वाळा दिसते भगवा फडकताना, मशाल दिसते, तीच मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आता आग लावलेली आहे. तीच मशाल आहे आपली. आता नवीन त्यांनी प्रभारी नेमलेत महाराष्ट्रामध्ये. कोण?